288 जी 288 लढायची ही प्रत्येक सर्वसामान्याची भावना आहे. मनोज जरांगे पाटील यांना आम्ही बैठकीत सांगणार आहोत. दलित, धनगर, बंजारा, ओबीसी हे जे 18 पगड जातीचे समाज बांधव आपल्यासोबत आहेत, त्यांचं म्हणणं आहे, मुस्लिमांचं म्हणणं आहे, मनोज जरांगे पाटील सरकार सच्चा नेक दिल आदमी हमारी कौम में रहता था, हमारे जाती का भी उद्धार होता था. आता नाही तर कधी नाही. या सरकारने आपल्याला हलक्यात घेतलं. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा मार्गी लावलेला नाही. 288 जागा आपण निवडून आणू आणि दुसऱ्या दिवशी विशेष अधिवेशन घेऊन मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांना न्याय द्यायचा. पण ज्या 54 जागा राखीव आहेत त्यांना आम्ही पूर्ण सहकार्य करू अशी भावना अगोदर मनोज दादांनी बोलून दाखवलेली. आणि अगोदर काय म्हणलं जात होतं, हिंदू खतरे में नाही, मराठा खतरे में है, मुस्लिम खतरे में, दलित खतरे में है. सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ, जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील, संघर्ष योद्धा, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आता निर्णयाच्या या कंडिशनला आलेले आहेत. आज आचारसंहिता लागलेली आहे आणि या सरकारने कसल्याही पद्धतीचा मराठा समाजाला जो आरक्षण द्यायला पाहिजे होतं त्या आरक्षणावर ठोस भूमिका घेतली नाही. आज 3 वाजेपर्यंत आचारसंहिता लागेपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला वेळ दिला होता आणि तो वेळ संपलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी दंड ठोपटलेला आहे. मी तमाम सर्व मराठा समाज बांधव असतील, दलित असतील, धनगर असतील, बंजारा असतील, ओबीसी असतील, मुस्लिम असतील, जे आमच्या पाठीशी त्या सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो, मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की आता आमच्यासोबत 18 पगड जातीचे समाज बांधव घेऊन आम्ही लवकरच बैठक घेणार आहे आणि त्याच्यावर निर्णय घेणार आहे आणि सकारात्मक भूमिका मनोज जरांगे पाटील घेणार आहेत. आज मनोज जरांगे पाटील घोषणा करू शकत होते, पण त्यांनी डे 1 पासून, पहिल्या दिवशीपासून आपण बघतो आंदोलन चालू झाल्यापासून समाज बांधवांना विचारात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेतलेला नाही. जे घ्यायचं ते लाईव्ह घ्यायचं असं त्यांची भूमिका आहे आणि मनोज जरांगे पाटील हे व्यापक मोठी बैठक लगेच ताबडतोब लावणार आहेत आणि त्या बैठकीत मनोज जरांगे पाटील सर्वांचा विचार घेऊन लढायचं, नाही लढायचं का तटस्थ राहायचं ही भूमिका घेणार आहेत. पण एवढं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की मराठ्यांनो, या वेळेला आपल्या लेकरा बाळांकडे बघून, कारण आजपर्यंत आपण कोणी 1000-500 रुपयात विकल्या गेलं, कोणी मटणाच्या पार्ट्यावर विकल्या गेलं, कोणी दारूच्या पार्ट्यावर विकल्या गेलं, तसं न करता आपल्या लेकराचा चेहरा डोळ्यासमोर ठेवा आणि निवडणुकीला सामोरं जायचं आहे. मराठ्यांचं सिंगल एक मतदानही फुटलं नाही पाहिजे. इतक्या प्रचंड ताकदीने मराठ्यांनी एक व्हायचं आहे. दलित बांधव आपल्या सोबत आहेत, मुस्लिम आहेत, धनगर आहेत, बंजारा आहेत, 18 पगड जातीचे समाज बांधव आपल्या सोबत आहे. त्यामुळं कुणीही काळजी करायची नाही. सर्वांनी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी छातीचा कोट करून खंबीरपणे उभं राहायचं आहे. आता नाही तर कधी नाही. या सरकारने आपल्याला हलक्यात घेतलं. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा मार्गी लावलेला नाही. त्यामुळं आज बघू शकतो आपण 2-4 दिवस अगोदरपर्यंत त्यांनी इतर जाती या ओबीसीत घेतल्या, पण मराठा समाजाचा भ्रही काढला नाही. कालच्या बैठकीतही निर्णय घेतला नाही आणि आज आचारसंहिता लागायच्या अगोदरही निर्णय घेतलेला नाही. त्यांनी बरेच जे अध्यादेश आहे ते काढले, आज दुपारपर्यंत अध्यादेश काढले, पण आता हे सरकार माजी झालेलं आहे आणि आम्हाला वाटतंय की अबकी बार, पुढं मी सांगत नाही, आता ते मनोज जरांगे पाटील लवकरच बैठक घेऊन निर्णय घेणार आहेत. आपण सर्वांनी त्या बैठकीला यायचं ही विनंती करतो. तुम्ही महाराष्ट्रभर दौरा केला, अनेकांच्या भेटी घेतल्या, नेमकी जनभावना काय आहे, समाज बांधवांचं काय म्हणणं आहे? मी मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत प्रत्येक गाव, तालुका, जिल्हा, वाड्या, वस्त्यांपर्यंत गेलो. प्रत्येक समाज बांधवांची ही भावना आहे, मनोज जरांगे पाटील यांनी या वेळेला उमेदवार दिले पाहिजे, कारण आपलं अस्तित्व हे दाखवून द्यायचं. प्रत्येक गावखेड्यामध्ये मराठा हे 90% मराठा समाज आहे आणि त्यासोबत दलित, धनगर, बंजारा, ओबीसी हे जे 18 पगड जातीचे समाज बांधव आपल्यासोबत आहेत, त्यांचं म्हणणं आहे, मुस्लिमांचं म्हणणं आहे, मनोज जरांगे पाटील सरकार सच्चा नेक दिल आदमी हमारी कौम में रहता था, हमारे जाति का भी उद्धार होता था, लेकिन हमारी कौम का नहीं रह के भी मनोज जरांगे पाटिल मुस्लिम आरक्षण का विषय लेता है।
ये हम मनोज जरांगे पाटील के पीछे है. आणि दलित समाजाचं असं झालं की त्यांचं म्हणणं आहे आज त्यांचाही मोठा समाज आहे, मराठा समाजाच्या तोडीस तोड मराठा समाजाच्या बराबरीत दलित समाज आहे, पण त्यांचा 288 मध्ये त्यांना नेतृत्व नाही. एखादा चळवळीत मोठा झाला त्याला आमदारकी वगैरे दिली, काहीतरी दिलं की तो समाजाला विसरून जातो. याच मुळे दलित समाजावर अन्याय झाला. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जरी त्यांना आमच्यासारखं जसं आम्हाला वाशीला चॉकलेट दिलं होतं तसं धनगर समाजालाही आरक्षणाचं हे झालेलं आहे. पण धनगर समाज पूर्ण ताकदीने आमच्या सोबत आहे. ओबीसी समाज पूर्ण ताकदीने आमच्या सोबत आहे. 2-4 जर ओबीसी नेते सोडले तर सगळे ओबीसी नेते, ओबीसी समाज हा आमच्या सोबत आहे. कारण मराठे हे ओबीसीत आहे. ओबीसीत एवढ्या नोंदी आमच्या सापडल्या. हैदराबाद गॅजेट आम्ही दिले, सातारा गॅजेट दिले, तरीही या सरकारने मराठ्यांना हलक्यात घेतलं. सरकारच नाही, महाविकास आघाडीच्या सरकार अगोदर होतं, त्यांनी अगोदर सत्ता भोगली, नंतर यांनी भोगली. सत्ता उपभोगायचं कोणी राहिलेलं नाही. आता बैठकीमध्ये आम्ही सर्व समाज बांधव मनोज जरांगे पाटील यांना विनंती करणार आहे, ताबडतोब दादा 288 लढायची ही प्रत्येक सर्वसामान्याची भावना आहे. मनोज जरांगे पाटील यांना आम्ही बैठकीत सांगणार आहोत आणि मनोज जरांगे पाटील आम्हाला विश्वास आहे की तो निर्णय घेतील आणि सर्वसामान्य दगड धोंडे गावखेड्यातले हातगाडी चालवणारे, रिक्षा चालवणारे सर्वसामान्य, ज्याप्रमाणे स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य टपरीवाले, हातगाडीवाले, फुलं विणणारे म्हणजे हार बनवणारे असे लोक आमदार केले होते, तीच सिच्युएशन आज आलेली आहे. पण हे जे आहेत हे कट्टर राहतील. मनोज जरांगे पाटील यांच्या हातात रिमोट कंट्रोल राहील. जोही निर्णय या चळवळीत घ्यायचा तो मनोज जरांगे पाटील एकमेव व्यक्ती असतील ते घेतील. आणि त्यांच्यासोबत जो 18 पगड जातीतले जे समाज बांधव आमच्या सोबत येत आहेत त्या सर्वांचा विचार घेऊन मनोज जरांगे पाटील लवकर निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. मनोज जरांगे पाटलाने कुठल्याही दगडाला शेंदूर फासायचं सांगितलं, हे मराठे फासल्याशिवाय राहणार नाही. फक्त एक हे दादाने निर्णय घ्यावा आणि 288 जागा आपण निवडून आणू आणि दुसऱ्या दिवशी विशेष अधिवेशन घेऊन मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांना न्याय द्यायचा ही आमची भावना आहे. त्यांच्या पीक मालाला भाव द्यायचा, शिक्षण मोफत करायचं, नोकऱ्या उपलब्ध करायच्या, हे या सगळ्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं पोरग मनोज जरांगे पाटील लढते. आणि मी तमाम सर्व जे लाईव्ह बघताय त्या सर्वांना विनंती करतो, हा व्हिडिओ प्रचंड प्रत्येक मराठा समाज बांधवांपर्यंत, मुस्लिमांपर्यंत, दलितांपर्यंत, 18 पगड जातीच्या समाज बांधवांपर्यंत शेअर करा. आणि हे जे चॅनल आहेत, जे न्यूज चॅनल आहेत, त्या चॅनलला फॉलो करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळीच्या लाईव्ह अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही या चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करणार आहे. त्यामुळं आम्ही न्यूज चॅनलचं व्ह्यूज वाढावं म्हणून हा लाईव्ह केलेला नाही, पण तुमच्यापर्यंत या काळामध्ये अपडेट पोहोचावी हा हेतू आहे. त्यामुळं लाईक करा, कॉमेंट करा. कॉमेंटमध्ये हे लिहा तुम्हाला आता काय वाटतंय, मनोज दादांनी काय करायला पाहिजे. जर जरांगे पाटलांनी उमेदवार दिले तर किती जागा निवडून येऊ शकतात, काय वाटतं तुम्हाला? 288च्या 288 जागा या मनोज जरांगे पाटील आणि आमच्या सोबत असलेला समाज. 54 जागा ह्या SC ST साठी राखीव आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्याच डिक्लेअर केलं होतं की आम्ही लढू किंवा नाही लढू, पण ज्या 54 जागा राखीव आहेत त्यांना आम्ही पूर्ण सहकार्य करू अशी भावना अगोदर मनोज दादांनी बोलून दाखवलेली. आजही मनोज दादाची तीच भावना आहे की MMD मराठा, मुस्लिम, दलित हे सगळे एकत्र आले पाहिजे. आणि 288 कसे निवडून येऊ शकतात सर? आज देशात जगातल्या बलाढ्य जाती आहेत, मराठा, मुस्लिम, दलित, धनगर, बंजारा आणि ओबीसी 6 जाती, या मोठमोठ्या जाती. आणि या पूर्ण आपण बघितलं आज नारायणगडावर तुम्ही बघितलं 1.5 कोटी समाज सभा ऐकत होता आणि 1.5 कोटी समाज 30-30 किलोमीटरपर्यंत 6 येणारे रस्ते टोटल जाम होते. इतकी प्रचंड गर्दी. आज हे राजकारणी जे आहे हे सगळे जेवढे राजकीय पक्ष आहेत, 10च्या 10 पक्ष, या 10 पक्षाने मिळून जरी तेवढी गर्दी जमवायचं म्हणलं, त्यांना हजार रुपये जरी दिले, आलिशान AC गाड्या दिल्या, त्यांना जेवण दिलं, मटण दिलं, दारू दिली, तरी त्यांच्याकडून येऊ शकत नाही. पण आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनोज जरांगे पाटलासाठी 3 कोटी माझ्या अंगावर शहर येते. 3 कोटी मराठी आले होते. 3 कोटी फक्त मराठी नव्हते, त्यामध्ये मुस्लिम होते, दलित होते, धनगर होते. मुस्लिमांनी सर
ज्या गाड्या आमच्या नादुरुस्त झाल्या, मोफत पंक्चर काढून दिले, ब्रेक फेल झाले, मोफत काम करून दिलं. 30-30, 40-40, 50-50 किलोमीटरवर जाऊन, टू व्हीलरवर जाऊन, जर जिथं गाडी जात नाही, ट्रॅफिक जाम आहे, त्या ठिकाणी पायी जाऊन ह्या इतर समाज बांधवांनी व्यवस्था केली, पाण्याची व्यवस्था केली, जेवणाची व्यवस्था केली. त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो. आणि ते आमच्या पूर्ण ताकदीने आजपर्यंत हे पक्ष हिंदू, मुस्लिम, मराठा, दलित असे वाद लावत होते. पण आता आणि अगोदर काय म्हणलं जात होतं, हिंदू खतरे में नाही, मराठा खतरे में है, मुस्लिम खतरे में है, दलित खतरे में है. हे या जाती संपवण्याचं काम चाललंय. आणि हे सगळे राजकीय पक्ष आणि सगळे राजकारणी हे स्वतःचे खळगे भरण्याचं काम करत आहे, जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करत आहे. आणि सगळ्या लोकांना कळून चुकलेलं आहे की जातीवाद करून आता कुणाचं भलं होणार नाही. आज आपल्याला जात खाण्याला लागत नाही. आज आपण दिवसभरात सर्व जाती धर्माचे समाज बांधव गुन्ह्या गोविंदाने नांदतो, हे प्रत्येकाला कळलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्र हा सुजलाम सुफलाम आहे. आणि आपण बघू शकतो या काळामध्ये कसल्याही पद्धती हे 1.5 वर्षापासून आंदोलन चालू आहे, कुठंच हिंसाचार नाही. आमचे समाज बांधव नारायणगडावर कोटीच्या संख्येने आले शांततेत, गेले शांततेत. पण काही समाजकंटक रोजांनी पाठवण्यात आले, त्यांनी आमच्या गाड्यावर दगडफेक केली. त्यांनी रस्ता आमच्या बांधवांनी जर विचारलं, हे लोक रस्त्यात उभा राहून त्यांनी रस्ता भरकटवण्याचं काम केलं. मराठा भरकटत नसतो. फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवणे. खोटं नाही सांगत सर, जर मनोज जरांगे पाटलांना उमेदवार दिले, 288 पैकी एकालाही गुलाल लागू देणार नाही. आणि ज्या लोकांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्या 7 पिढ्या घरी बसवल्याशिवाय हा मराठा शांत बसणार नाही.